अवघड वाट ही वळणाची, साथ तिला मंजुळ स्वराची, भीती मनी काळा कृष्णाची, घालमेल होते मनाची, पोरीनो घाई कराग माट भराग, हट्ट हे डोईवरी, आपण गवळ्याच्या पोरी जाऊया मधुर बाजारी, आपण गवळ्याच्या पोरी जाऊया मधुर बाजारी, आपण गवळ्याच्या पोरी जाऊया मधुर बाजारी, आपण गवळ्याच्या पोरी जाऊया मधुर बाजारी. अवघड वाटणी वळणाची, साथ तिला मंजुळ स्वराची, भीती मनी काळ्या कृष्णाची, घालमेल होते मनाची, पोरीनो घाई कराग माट भराग, हट्ट हे डोईवरी, आपण गवळ्याच्या पोरी जाऊया मधुर बाजारी, आपण गवळ्याच्या पोरी जाऊया मधुर बाजारी. तिला हात मार पाहू. काय ग चंद्रा सारखी तुला थरडी थरडी बोलत असेल काय दिसत तुला वाटतंय की काय तुम्ही आहेत तशी जाऊ दे तुझे हात मार पाहू. हा पण तिला सांगू नको का आपला रस्ता माहित नसते काय तर ती थेरडी बिनी विचारतात रे बघ. बघा चंद्रा आम्ही तिला बोलवते पण तू भांडू नकोस हा. बरं बाई नाही भांडत. हाक मार तू.
मावशी अगं मावशी मावशी अगं मावशी काय ग दादा अगं मावशी ये लवकर अगं राधे अगं बाजारी येते पण माझ्या नवऱ्याने ना अजून काढलं नाही बघ काय ग मावशी काय अगं राधी आधी येते मग सांगते हा. आले हा आले. मैत्री माझं एकच वाटतरी मला मनाची लावेल वाट. मैत्री माझं एकच वाटतरी मला मनाची लावेल वाट. तुम्ही गेली देवाच्या नाद गं, तुम्ही गेली देवाच्या नाद रंग तोडी समाज वाणीला शोभे कसा काल काल गे. अशी बदलाची माझ्या रूपाला उजळविली सगळ्यात त्याचप्रमाणे शुभोदरा चव्हाण शुभोदरा चव्हाण यांच्याकडून खास मावशीच्या रीट्रीसाठी 101 रुपयाचा पुरस्कार आहे. तरी मावशीची रीट्री झाली पाहिजे आणि मावशी त्यांचा शुभोदरा चव्हाण यांचा घटकाचं नाव घ्यायचंय. मावशी शुभम चव्हाण
अगं होय बाबा होय घेते आताच आली आल्याला लगेच घ्यायला पाहिजे होय काय बाबा काय होतं तेव्हा पोटात दुखतंय तुझं नाव घेते हा श्रीकृष्णाच्या डोक्यावर असतं मोराचं पीस बाबा खाली काय बघतोस हा श्रीकृष्णाच्या डोक्यावर असतं मोराचं पीस शुभमराव पाठी चल घेते तुला मी एक किस रसिक हो या गाण्यासाठी मावशीच्या रीत होती तरी कृपया हे गाणं मी पुन्हा सादर करतोय वै जरी माझं एकोणसाठ तरी भल्या भल्याची मी लावेल वाट वै जरी माझं एकोणसाठ तरी भल्या भल्याची मी लावेल वाट सध्या काय नरम नाही सगळं कडकच भेटतो अगं बाय 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 दमले अरे बाबा माझा नवरा आहे ना पितोय जास्तच पितोय पण मारतोय सोडतोय तरी पण माझा नवराच ना बाई हसतेस काय ए बाई माग काय माझी काय हाडा बघतीस का अरे बाबा हसतस काय बाबा मी आता म्हातारी झाली एवढं नटून सजून आले तरी माझ्या हाय ना कमरेतलं चक होय बाबा मला काय माझं सगळीकडे उपालेलं आहे राखलं तुला काय सांगू अरे बाबा ए तर म्हणते या पोरीपेक्षा माझ्या कमरेची लचक खाय की नाही बाबा तू एकटाच बोलतोय बाकी कोणा बाजूचा बघ बाजूचा पण घे जरा मला आधी सांगा राधे मला कशाला बोलवलंस ग होय काय बघितलंय हल्लीच्या पोलीस भाऊ अशा मोबाईलवर बघतात होय खाली घासतात म्हणून बघू नकोस बाय बघू नकोस मला भीती वाटते होय अगं मी काय बोलले माझ्या नवऱ्याने अजून काढलंच नाही अगं राधे अगं दूध काढलं नाही असं म्हणायचं होतं मला बघ मग तुला काय वाटलं होय काय बाबा जेड बघू नको ह्याच्याकडे बघ कशी अगं राधे बाजारी जात आहे घेतलं काय नेसलं काय सांगितलंच पाहिजे बाबा तुझं मालाची विक्री कशी घे अगे बाई काय बघ चिवालय काय बाबा जेवलं का माशी जिलेबीने एवढे वडे काढला भाव आहे का जरा मोठ्यान बोल हा आता कसं घेतलंस काय थंडी आहे छान घेतलं दही पाहिजे तुला आता घाटात झाले ढवळून ढवळून तापण झाला असेल हा बघ काय ग मावशी बघितलंस काय काय घेतलंस मी घेतलं बघ दही छान घेतलंस का अगं हे तारा तू काय घेतलंस ते राधे हिला सांगायला लागेल ना तिला राधे कसं कसं चालणार नाही मग काय सांग लवकर बरे बाई ऐका छान घेतलंस राधे तू काय विक्रीला घेतलंस छान हा चल जाऊया बाजारी हाय का इथं तर असू दे त्याला नकोच आणू माझ्या जवळ तुला काय माहितीये हा घाट आहे माहितीये इथं भावा मला भेटला माझ्याकडे बटवा होता तो पण चोरला मेल्या भावाला बोलले माझ्याकडे पान आहे पण तुझ्या 2 सुपाऱ्या दे म्हणजे बाकी काय नाही पण तो काय बोलतो माहिती काय
अगं मावशी सुपारी आहेत पण त्या कोवळ्या आहेत बाबा तुझ्या जून होतील ना तेव्हा मला आणून दे हा तुझं मन जाते बाजारात. अगं मावशी तुझं झालं का? झालं झालं माझं निघा म्हटलं. काय ग हा काय बोलते माझ्याकडे नाही आहे. हा घेतलंस काय नेसलंस काय आणि तुला सांगितलं अगं राहते विक्री ना रताळी घेतली बघ तुझी रताळी कमी आहे. तू आहे सध्या रताळ्यालाच भाव आहे होय की नाही भाव आहे सध्या रताळ्याला भाव आहे की नाही तुला भरपूर भाव आहे. तुला बघायचे मुलाला भाव आहे. तुला सगळे कसे पुढे आहे गं? तुला काय असं काय निमंत्रण देऊ की अशी पुढे हा पाळापाचोळा दिसतो हा तर तिकडे बघ बाबा इकडे बघ हा पाळापाचोळा दिसतो मला पटवून नाही, गाजर आहे. गाजर. गाजर आहे. अरे बाबा, हे रताळी बघायची आहेत ना तुला थांब. तुला साईडला कर. अहो, सगळी रताळी बसलेली होती. सगळी रताळी इकडे आहे. सगळी इकडे. तेच म्हणते हा मथुरेचा घाट आडवळणी वाट जातात एक राधे गाणं म्हटलं असस ना हा कधी घाट संपणार ना हे कळलंच नसतं. मावशी तू घेतेस का गं एखादं गाणं? अगं राधे तू बोल मी मागणं धरते. काय अगं गाणं म्हणते असं बोल ना अगं मग. राधे लवकर म्हणा. दही दूध लोणी घागर भरुनी घेऊ डोईवरी लागला घाट याग पाहुनी जिद्द ठेवाउरी पायरा नजरे नग खुनावती हळूहळू जा सांगती पायरा नजरे नग खुनावती हळूहळू जा सांगती
झालं तुझं गाणं म्हणून चल जाऊया बाजारी. थुई थुई नाचे मयूर हावनी, थुई थुई नाचे मयूर हावनी, सूर मुरलीचा हो येता क्षणी, भेट घेण्या होतो कानाची गमन करी तो कुंजवनी, भेट घेण्या होतो कानाची गमन करी तो कुंजवनी. थुई थुई नाचे मयूर मोहित
तरी मयुरा मोहित तरी मयुरा मोहित मधुर मैत्री गुणवी मैत्रा मधुर मैत्री गुणवी मैत्रा ना जमवे करते आगे भेट गेल्यावर तो कानाचे कमन करे तो गुंजवणे भेट गेल्यावर तो कानाचे कमन करे तो गुंजवणे धुई धुई नाचे मयुरावणी धुई धुई नाचे मयुरावणी दूर मुरली चालोर नाचे भेट गेल्यावर तो कानाचे कमन करे तो गुंजवणे भेट गेल्यावर तो कानाचे कमन करे तो गुंजवणे माझ्या बासरीच्या आवाजाने तू दंग झालास. एवढी माझ्या बासरीच्या सुरांची ताकद आहे. खरंच सर्व पशु पक्षी तुम्ही देखील माझ्या भोवताली जमा झाला. माझे मन अगदी प्रसन्न झाले. मयुरा, माझी भेट घेण्यास तू आलास खरा, पण तुझ्या लेकरांना चारा पाणी खाऊ घातलास का? मयुरा, बालपणीचं जीवन हे खूप कष्टदायी असतं. ते मी भोगलंय. माझी माता देवकी तिने मला बंदिवासात जन्म दिला. माझे पिता वसुदेव यांनी माझ्या जीवाचे रक्षण करण्यासाठी त्या वाहणाऱ्या यमुनेलाही शांत केले. रामाने गोकुळवासियांवर खूप अन्याय अत्याचार केले, पण तरीही मी नंदघरी सुखरूप वाढले. म्हणून मयुरा, बालपण हे आनंदात गेलं पाहिजे. अरे हो, तुझ्याशी बोलता बोलता मी विसरूनच गेलो. माझ्या सवंगड्यांना बोलवणं धाडलं होतं, पण ते अजूनही आलेले दिसत नाही. मयुरा, जा मागाई, आपल्या पिल्लांना चारा पाणी खाऊ घाल. जा मयुरा, जा. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां सर्व संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. ज्या वेळी या पृथ्वीवर अधर्म अत्याचार वाढत गेले, त्या वेळी अवतार धारण करून या पृथ्वी मातेचे रक्षण केले. पण यावेळी या मथुरे नगरीचा राजा कंस हा अहंकाराने फारच उन्मत्त झाला आहे. म्हणून त्याचा नाश करण्यासाठी मी हा 8वा अवतार धारण केला आहे. बोला कुंडली कवरदे. माझ्या सवंगड्यांना बोलवणं घातलं होते, अजूनही ते आलेले दिसत नाही. थोडा वेळ त्यांची वाट पाहू. वाकड्या, रे भाकड्या, तरी काय करतोस काय रे? काय मला पिटू लागली खेळतोय रे? देव पप्पानी तरी त्या कानानं बोलावणं घाललंय. चल लवकर चल. सावळा
सभेच्या देवाने आया तुझा हात सभेच्या देवाने सभेच्या देवाले आया तुझा सभेच्या आले देवा प्रेम रूपी कानाचे दर्शन घेऊया. आशीर्वाद असो. तुम्ही आलात? हो का? ठीक आहे, या तुम्ही. सुदामा, कामगिरी देखील तशीच आहे. आपल्या गोकुळ नगरीचं दही दूध घेऊन त्या गोपिका मथुरेला जातात आणि त्या मथुरे नगरीचा राजा माझा मामा कंस त्यांच्या सैन्यांना खाऊ घालून त्यांना बलवान बनवतो आणि त्याचा वापर गोर गरिबांचा छळ करण्यासाठी करतो. हे थांबलं पाहिजे आणि म्हणूनच दही दूध घेऊन जाणाऱ्या गोपिकांना अडवायचं हीच कामगिरी आहे. ठीक आहे देव बाप्पा, या तुम्ही. ठीक आहे, रे वाकड्या, ऐकलंच ना? ठीक आहे. मी कुंजवनात जाऊन गाई गुरांचा सांभाळ करतो. गवळणींना अडवल्यानंतर मला बोलवलं जातं. या तुम्ही. येतो. रे काय तू ऐकलंस पहिलं सांग. तू काय ऐकलंस तर पहिलं सांग. तुझ्या मला तोंडानच ऐकायचंय आता. मी काय ऐकलंच नाही तर सांगणारच काय तुला. काय मी ऐकलंच नाही. तू ऐकलंस ना, तुझ्या काय कानात बेगूड झालाय की काय? होय वाटतं. अरे अरे, हा कानात काय बोलले माहितीये? काय? अरे 16,308 गवळणी हा थाट माट करून हा पुढं. न जाता मथुरीच्या बाजारात चाललंय. मग? त्यांचा रस्ता अडवायचा आहे. त्यांना आपण अडवल्या तर आपल्याला भरपूर दही दूध खायला भेटणार. माझ्यानं काही जमणार नाही हलवाई बिडवायची काम म्हणजे. तुझ्या काही जमायचं नाही. हा बघा, खायला आधी आणि कामाला आधी मधी माशी होतं कांदा पोहे खाल्ला 500 रुपये. कुठं जमायचं नाही. पण तुला जमायचं आहे तरी काय? खायला जमल मला फक्त. अरे खायचं बोल. तुला जमायचं नाही, हा मला त्या मुलीत जमायचं नाही. तर बाई माणसाला अडवायचं आणि बोलायचं म्हणजे माझ्या बाबा अंगाची पिलन होती. मला तर मुलीत जमायचं नाही. मला पण अजिबात पण जमणार मी नाही. काय म्हणतो माहितीये, हा. कामगिरी तर केली पाहिजे. हो ही कामगिरी करणार कोण? हा केशिया? अरे हा हा कामगिरी करणार कोण? हा केशिया काय? काय बघतोस काय? कैसे कुठं इथं ए, केशिया काय झालं? तिच्या मिशा तुला मला जमत नाही, त्याला काय जमणार आहे? मी काय म्हणतो माहितीये काय, काम तर केलं पाहिजे ना. हा. तर तुझ्या जोडीचा कोण आहे काय बघ, बालपणीचा माझ्या एक जोडीचा वाट्याने खेळायला जातो. हा गोट्याने गेलायचा बरोबर असं. हाय काय? हाय हाय कोण आहे? थांब जरा हाक मारतो मी. हा. रे वाकड्या रे वाकड्या. गेल्या कोण वाकली? या कुठं वागताय? तुला बघता वाकड्या नाही वाकड्या. हा? वाकड्या वाकड्या. मला वाटतं वाकल्या. रे वाकड्या रे वाकड्या. अरे तो बघ कुठं आहे तो. हा? हा बघ. चला बाबा, मी इथं आहे, ये लवकर. हा बघ.
नारळीच्या झाडावर आहे आंबा काढतोय. कशावर नारळीच्या झाडावर आहे आंबा काढतोय. बरोबर जमाना बदलला लागला असतील बाबा लवकर ये माझी इकडे या इकडे ये. अरे काय करतोस तिकडं? काय झालं काय कुठं ये लवकर थंडी वाजायला लागली लवकर ये 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 अरे हे अरे ये हाच ना तर खाली अशी दिले वाकडा वाकडा एका पायानं वाकडा 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 एका पायानं वाकडा कानी आवाज ओळखीचा वाटला तेव्हा वाकडा कानी आवाज ओळखीचा वाटला तेव्हा वाकडा अरे उठवत होतो त्याला. काय झालं काय अरे काय सांगू काय सांगू नको आम्हाला. सांगू दे बाबा सांगू दे. नको कसं असं म्हणायचं. अरे काय सांगू हा सांग लवकर सांग अरे माझी कपिला डाळ काय गेली? अरे माझी कपिला डाळ हलवली कुठं? चुकली अरे जंगलात हलवली कशी हरवली? अरे हलवली कशी? अरे चलायला बोलली होती मग तू कुठे गेला होता? अरे मी होता तिकडे मागली गेलं काय करत होता मग? काली बाबा तोंडा काढत जाता तुला माहिती ना अरे मेला ती हा. हरवली हा. आता काय करायचं म्हणून मी काय केलं काय केलं? हलू कुठं हलवून गेला? थांब थांब थांब. अरे मेला फाशी करापशील मागो हलवून इथं नको करू. अरे हलू हा. जाऊ तो हळू जंगलात जाता हा. जंगलात जात आहे खीर काढू हा खीर काढू हा खीर काढू तिथं बोल म्हणजे मोठा आवाज येईल अरे इकडे खीर वाचा. काढू हा. कालो कालो अरे जाताय जाताय. अरे समोर बघताय तर काय? सगळ्या पातळी काय? पात्री? अशा काल्या काल्या पातळी कुठं पात्री? अरे जंगला जंगलात. येताना पाणी अरे काय ठेवायला जागा नाही. काय म्हणतो काय सांगू याला काय करावं लागी काय अरे काय झालं? मग पुढे मुलं जाताय काय
पुढं जाताय. पुढे जाताचं झालं पुढं काय जाताय, तेवढ्यात बघता आता काय काय अरे वा! काय? अरे वा! त्याला सावकार खाली मेला पडेल वाघ पण झालं काय पुढं हा हा माझ्याकडे बघी हा मी त्याच्याकडे बघी असं बघितलं असं अरे ता माझ्याकडे बघी तुझ्याकडे बघी मी त्याच्याकडे बघी मस्त ताकद ताकद आहे अरे मेल्या साखर पुडा खायला का बघताय का माझ्याकडे आता मला बघण्या बघणीचा तो कार्यक्रम तो बघीचा कार्यक्रम आता मी कधी बोलला आता बोललास तर. अरे ता माझ्याकडे बघी आणि मग तू त्याच्याकडे बघितलं त्याला पसंतीचा कार्यक्रम होता मग मस्त ताकद पुढा तर द्यायलाच पाहिजे असं काय? मी धाव नको नको सांग बाबा काय तर सांग पुढे अरे काय झालं हा हा आता काय करायचं काय करायचं आता काय हो काय करायचं हलवतील असं असं अरे ते काय माझी काय मध्ये सांगायचं हलतं ते होय पाय त्याचा बोल 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 काय तू अरे त्या माझ्याकडे बघी तुझ्याकडे आता बघी. काय करायचं काय करायचं अरे त्याला म्हटलं काय बोलला अरे त्याला म्हटलं काय म्हटलं अरे ताबक काय दाबून. ताबक म्हटल्याबरोबर वाघान माग बघितला मागं बघितला अरे माग बघितल्याबरोबर काय झालं मी काय? धावत सुटला धावत सुटला धावत सुटला मग ता फुलं धावता हा मी माग धावता दाम हो रे मी तू फुल आहे आता तर मध्ये फुलं हा. मी मगीत माग माग आता माग फुलं आता दोघांचा कार्यक्रम चालू होता आता कार्यक्रम चालू वा पुढे काय आता झालं काय रे करायचं काय करायचं देवल्यात गावला एक आंबा काय आंबा एकच गावला अरे आंबा आंबा मोठा आंब्याचं झाड गावलं आंब्याचं झाड मला वाटलं आंबा गावला काही आंब्याचं झाड गावलं आंब्याचं झाड गावलं आता काय करायचं त्या झाडावर चालला झाडावर चढला थंतर झाडावर चालला चढला चढला अरे वाघ पण लय तिथवर पिटोला होता. अरे मेला मुदा धरून बसला काय अरे मुदा मुदा धरून बसला हा आता काय करायचं काय करायचं आता काय करायचं तेवढ्यात वरच्या फांदीला हात टाकला आंब्याच्या फांदीला आंब्याच्या फांदीला हात टाकला मग पुढे त्याला दोनच आंबे दोन आंबं अरे दोनच आंबे मग पुढे तुला आबाता आंबा माहिती आहे नाही नाही कधी खाल्लाय नाही अरे याला आबाता आंबा नाही माहिती नाही नाही त्याच्याला नाही समजायचं अरे मेला तुपायला एक नंबर मी कधी तुला येत नाही आंबा पुढे काय झालं तर बोल पुढं पटकन काय बोल. झालं हा आता आता आंबा पडल्या बरोबर हा. वाघ भलकला बरं कुठं पडला आंबा त्याच्या दोत्यात कुठं कुठं दोत्यात कुठं पडला दोत्यात डोक्यात डोक्यात असं बोल ना आता वगडा आहे ना समजून घे बाबा मला वाटलं तुला काय वाटल जाऊ दे बोल 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 पुढे बोल त्याच्या डोक्यात पडल्या बरोबर हा? वाघ जो भलकला हा भलकला आणि एकदाच केला काय काय? केलं काय अरे. काय थांब, थांब. तुझी मिक्सी तिकडे थांब. अरे मेला एकदाच केला हा. खाव 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 आव कसं केला. केला असं केला अरे तसंच केला मग मी पण वाघ आहे मी झाला हिवला पिवला 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 सगळीकडनं थरथरायला लागला आता की काय अरे फिवला कुठे तिकला खायला गेला बघतो आता तुला बघितलं झालायस का अरे म्हणजे मी घाबरला असं बोल ना. थांबला मतलब अरे काय? घाबरला हो पुढे काय आता झालं काय करायचं हा. बघ मला तेवढ्यात लागली काय हे लागली हा. अरे त्याला झाली झाली हा. अरे लागली हा आता काय करायचं काय करायचं कंट्रोल केला कंट्रोल केला अरे पण काय होईना होय ना इथंच सोडली काय म्हणतोस काय अरे तिथंच सोडली त्याला बोलत आला अरे काय सांगतो तो वाघ पण लय तिथवर पिटोय अरे त्या धारीला धरून वरती जायला बघ हो चढला वरती चालला हा आता माझा पेजेस संपला त्या बोला वाघ धपकन खाली पडला आणि आणि मी पटकन परत इकडे आलो बघ धावत आला मग अरे हा. हा. इथं कशाला बोला माहिती आहे कशाला छोटस काम आहे पण महत्वाचं आहे तो. मग मला कशा बोलवलं काय झालं मला कशा बोलवलं मग होतं काम तर अरे हा. छोटस करायचं नंतर मोठे करायचं हा मला मोत्याची जवळ आहे होय ना पहिले छोटं खाऊन बघ छोटं मस्त लागतं तो सांगतोय बघ कामगिरी तो कामगिरी सांगतोय बघ काय तांबली 360 गोपींचा मेला 307 थाटमाट करून 7 भात तलून थाट 7 थाटमाट करून मधुरच्या बारी चाललाय हा त्यांना आपण अडवायचं हलवायचं हा, होय, होय. अरे काय बोलतो हा? होय हलवायचं हलवायचं आहे. अरे हो मला झेपायचं काय जपायचे नाही आमचा विचार कोण अरे मी शाना कोण मी ही कामगिरी करणार कोण तुम्ही हे! हा आमचा हुशार कोण
मी तू कामगिरी करायची मग तूच करणार होय हा. पण खायला काय भेटल दही दूध भेटणार हा हा होय ठीक आहे मग थांब थांब ते जाऊ दे हे कोणाचं काय आणलंस तू अरे ही अब्रू कोणाची घेऊन आलाय अरे देवा अरे मला होती ती पण घालवली अरे काय झालं होय अरे कोणाचं अरे तू काय झालं काय झालं काय? मी बाहेर पडला ना गणपती हा. तेव्हा माझी बायको आंघोलीला दिलेली त्याची बायको आंबवली गेली अरे ती काय काय शेण काढायला गेली की काय अरे आंघोलीला दिलेली आंबवलीला गेली ती म्हणते का ती कशी म्हणते हे तर हे दे काय तर काय दे. काय? तर दे हो दे नाना पद्धतीचं दे काय बनवू दे अरे काय देव हा. द्याला हा तिला दिला तावेल चालेल अरे हा मला वाटला तावेल कोणी घेऊन आला अरे मी घेऊन आला बरं. अरे काय आता मेरे बायको ती सुकली अरे असेल तुझ्यात झालंय बरं. आता लवकर कामगिरी उरकूया हा. आणि जातो मी घालात अरे आता नको जा आधी काम करूया हा आता येतील बघ गवले थांब दाखवतो तुला आता येतील गवले हा. या काठीच्या ह्याच्याकडे बघ थांब भूक नसते लावायची तुझ्याकडे दाखव बाबा दाखव लवकर दाखव हा. इकडे आता मला गवले येतील बैठा बघ इकडे बघ या बघ अरे होय ना काय? तू काय इथं बघ अरे मेरी बहीण मारते होत नाही ती मावशी आहे मारत आहे तुला प्रेम दाखवते अरे मेरा होत मतलब प्रेम तुला माहित आहे ती सानियाची मावशी आहे त्याच्या आईची बहीण त्याच्या माझी कधी झाली आईची बहीण असा कसा बोलतो तू काय? माझी आईची कधी बहीण झाली हा? माझ्या कधी झाली कोणाची तुझी आईची बहीण आहे ना मग माझी कधी झाली कोणीची तर मावशी काय ए मावते तुला काय झालं का तुला काय झालंय का तुला मला काय झालं तुला मारलं कशाला मारलं म्हणजे तू आमच्या मध्ये कशाला येतोस माहित तू माहित आहे माहित याला सांगून ठेवा मी याला मारी ना अरे तू आधी हायस तरी कोण अरे मी हा. अरे कोण था दिला मी तो मागासून बोंबावतोस तू कोण तुझं नाव पण माहिती नाही अरे तिला जाऊ सांग मी कृष्णाच्या संतीचा पेंड्या म्हणून अरे मी कृष्णा देवांच्या संतीचा पेंड्या तुमच्याकडे काय कायदा बिदा आहे काय काय म्हणते रे काय म्हणते कायदा काय कायदा कायदा नाही कायदा कायदा काय कायदा म्हणजे काय? आधार कार्ड पॅन कार्ड काय पॅन कार्ड तुझ्या कार्ड अरे हा जसं आधार कार्ड रेशन कार्ड तसं पॅन कार्ड म्हणजे आपली तिला ओळख ओळख पाहिजे असं म्हणायचं आहे. ए म्हणजे ए हनुत लवाले माझा लागल जाणू याला सांगून ठेव पेंद्याला मारी ए, सगळं प्रेमाचं सांगते ए मावते काय तू सांग? तुला कायदा ऐकायचाय हा होय सांग मला लवकर थांब राधे गवळ्याचे नारी नको जाऊ मथुरे बाजारी कृष्ण देवांचा हुकुम आला शवंतरी
काय झालं का तुला? ए म्हणते हा काय ऐकलात काय कायदा? ऐकला हा ऐकला. तुला फुलं दाता येणार नाही. का आता काय झालं तुला आता? तुझी वाट मी प्रतिबंध केले. मग आता तुला बतावं लागेल. आम्ही बसलो नाही तर मग कायदा सांगितलं आता तुला बतावं लागेल. अगं पोरडून जरा 5 मिनिटं खाली बसूया. आता तू बघून ये त्या बसल्यात की नाही आम्ही जातो पुढं. ठीक आहे. बघून येतो काय सांगितलेली कामगिरी अजूनही योग्य रीतीने पार पडलेली दिसत नाही. आता मीच गवळणींचा समाचार घेतो. गवळणींनो, तुम्ही आलेल्या कुठून आणि जाणार कुणीकडे? आम्ही आलेलो गोकुळातून आणि जाणार मथुरेला बघ. मथुरेचा रस्ता प्रतिबंध आहे. आपल्या म्हणतात तरी कोण? श्रीकृष्ण भगवान. श्रीकृष्ण भगवान असे नसतात. मग कसे असतात? पाय पण बेंबी रामस्ती की तुला पट्टे हात घेऊन विठ्ठल विठ्ठल करत असतात. तुझं म्हणणं खरं आहे, पण भक्तांच्या रक्षणासाठी मी हा 8वा अवतार धारण केला आहे. आपण तर खरोखर देव असतात. ते सांगा आपला जन्म कोणा? ऐक तर. सांगतो मी राधे माझी जन्मलीला. वाढलो राधे माझा गोकुळा. संकट आले जीवा धरणीला. अवतार धारण केला रक्षणा.
रसिक हो, श्री तेज रोहिदास भुवड याचकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तरी हे कृष्ण अवतार यातील पहिला अंतरा श्रीकृष्णाने पुन्हा म्हणायचं आहे. हे खरोखर देव आहे, आपल्याला शरण गेलं पाहिजे. देवा, तुम्ही शरण जा, तुम्हाला आशीर्वाद आहे. सातव्या अवतारी दिलेले वचन तू आज पूर्ण कर. रसिक हो, हल्ले पारितोषिक बबन गोविंद शिंदे याचकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आले आहे. तरी आम्ही कोकणवासी नमन मंडळ त्यांच्या आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तिच्या निर्मळ मैत्रीला हे म्हणती प्रेम लीला. तिच्या निर्मळ मैत्रीला हे म्हणती प्रेम लीला. राधा गुंतली वचनाला, राधा गुंतली वचनाला, गुंतली मोरलीला. राधा गुंतली वचनाला, गुंतली मोरलीला. तिच्या निर्मळ मैत्रीला श्री म्हणती प्रेम लीला. तिच्या निर्मळ मैत्रीला श्री म्हणती प्रेम लीला. राधा गुंतली वचनाला, गुंतली मोरलीला. राधा गुंतली वचनाला,
वचतिले हो कानाला नृत्य करूया या वनाला वर खेळून मुरलीला वर खेळून मुरलीला वर खेळून मुरलीला वाचव्याला अवसरे वचतिले हो कानाला नृत्य करूया या वनाला नृत्य खेळून मुरलीला दिले ध्यानी मनी अंगी कान दिले नाही कुणाला अनयाची गोडी राधा आणि कळली हो कुणाला दिले ध्यानी मनी अंगी कान दिले नाही कुणाला अनयाची गोडी राधा आणि कळली हो कुणाला ऐका प्रेमळ कथेची ऐका प्रेमळ रसिक हो मुळे साहेब यांच्याकडून या गीतासाठी मथुरे नगरी राजा उगले सेना मथुरे नगरी राजा उगले सेना मथुरे नगरी राजा उगले सेना त्याच्या पोटी कृष्ण गाऊसा नंदाच्या बाळाने गौरवी वडवडल्या पाता मी कडे कवचा पाता मी कडे कवचा